श्री सत्यसाई विजय ग्रंथ. रचयिता श्रीमती शुभदा शिवडेकर. वाचक मनीषा. ओम श्री साईराम. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सत्यसाई ईश्वराय नमः. झाले मागील अध्यायी कथन. कर्नल जोगारावचे संकटापासून रक्षण. दिले बाबांनी काही भक्तांना जीवदान. त्या कथेचे श्रवण करावे. श्री वॉल्टर कोवन अमेरिकेचे रहिवासी होते. त्यांच्या बायकोचे नाव एल्सी. फिरले गुरुच्या शोधात देशोदेशी. होईना साधुसंतांकडून समाधान. मिळाले अपयश गुरुच्या शोधा. केली ईश्वराची प्रार्थना. पुरवावी तुम्हीच मनोकामना. केव्हा घडेल दर्शन गुरूंचे. दिले मित्राने सत्यसाई बाबांचे चरित्र. वाचले दोघांनी श्रद्धेने ते पुस्तक. मानले त्यांना गुरु मनातल्या मनात. कृपा त्या ईश्वराची. दोघे गेले प्रार्थनास्थळी. रविवारी दिली एका साई भक्ताने पुस्तक. अनविभूती सेवन केल्याने मिळते शांती. होता तो साईबाबांचा कृपाप्रसाद. झाले संतुष्ट उभयतांचे मन. संपला गुरुचा शोध. गुरु नव्हे साक्षात भेटला ईश्वर. कृपा भगवान श्री सत्यसाई बाबांची. लागली ओढ दर्शनाची. जाऊ लागले वारंवार पुट्टपर्तीसी. आले चेन्नईला 25 डिसेंबर 1971. निवास केला कोनेमारा हॉटेलमध्ये. झाले काही दिवसांनी वॉल्टर हृदयघाताने आजारी. नेले त्यांना रुग्णालय माझारी. झाली एल्सी फार दुःखी कोवनच्या अचानक मृत्यूमुळे. होते त्यावेळी बाबा चेन्नईला. गेली एल्सी बाबांना भेटण्या. बाबा म्हणाले नको करू चिंता. सर्व काही होईल ठीक. गेले बाबा रुग्णालयात. दिला कोवनला विशेष आशीर्वाद. दिले मी कोवनला जीवदान. सांगितले बाबांनी भक्तांना. दिले त्यांना 3 वेळा जीवनदान बाबांनी. अमेरिकेला 19 महिन्यांनी. झाले वॉल्टर कोवन स्वर्गवासी. कमी नाही झाली एल्सीची भक्ती. मुलांकरिता पतीच्या स्मरणार्थ बांधला वृंदावनाला छात्रावास. नावे ठेविले कोवन ब्लॉक. उद्घाटन झाले बाबांच्या करकमळांनी. शेषगिरीराव होते पुजारी प्रशांती मंदिराचे. केली त्यांनी पूजा भक्तिभावांनी. 14 वर्षे केली सेवा. केली भरताने जशी पूजा रामाच्या पादुकांची. दिले फळ पूजेचे बाबांनी. नव्हते त्यांना मृत्यूचे भय. झाले आजारी शेषगिरीराव. होता आजार भयंकर त्यांचा. प्राणात भावयाचा समय आला. व्याधी शरीरी बळावली. शक्ती पार निघून गेली. प्रयत्नांची कमाल केली. वैद्यांनी विबुध हो. संत मृत्यू न टाळती. निसर्गाप्रमाणे वागती. परी गडांतर टाळती. हे अशक्य नव्हते बाबांना. वातावरण गंभीर होते. इतक्यात बाबा आले. म्हणाले यात्रेचे तिकीट कुणी दिले. नाही देणार मी आता तुम्हाला. उठा आपले काम करा. झाली आरतीची वेळ. जाऊनी आरती करा मंदिरात. झाले पालन आज्ञेचे. शेषगिरीराव नेहमीप्रमाणे पूजा करू लागले. लोकांना आश्चर्य वाटले. पुनर्जन्म झाला त्यांचा. 6 महिन्यानंतर झाले ते आजारी पुन्हा. होती पीडा भयंकर. परिमुखाने स्मरण बाबांचे. शेषगिरीराव पलंगावर डोळे मिटोनी पडले होते. वातावरण गंभीर होते. प्रवेश केला बाबांनी. म्हणाले प्रेमाने नयना उघड डोळे. दर्शन घे शेवटचे. डोळे उघडले दर्शन घेण्या. बाबांनी त्यांना पाजले गरम दूध. जाऊ लागले वापस. थांबले दाराजवळ आणि त्यांना म्हणाले आता तुम्ही जाऊ शकता. तिकीट दिले मी तुम्हाला. यात्रा प्रारंभ करा. आले त्यांना शांतीपूर्ण मरण. श्री सत्यसाई कॉलेजचे विद्यार्थी होते. विजयसाई मधुर आवाजात भजन गाई. अनुग्रह होता बाबांचा. आई होती आजारी. दुःख होत असे भारी. दुःख कोण दूर करी. भजन समयी करी बाबांची प्रार्थना. भजन प्रशांती मंदिरात. विजय साईच्या दाटले अश्रू डोळ्यात. दुःख मनी अतोनात. काय करावे काहीच सुचेना. भजन चालले होते. बाबा खुर्चीवरून उठले. विजय साईच्या घरी गेले. कृपा करण्या मातेवरी. मातेची मरणासन्न स्थिती. पलंगावर निपचित होती पडली. कपाळाला लावणी विभूती. दिले आईला जीवनदान. विजयसाई भजनानंतर आला घरी सत्वर. पाहुणी आईला स्वस्थ वाटले नवल त्याला.
म्हणे आई पुत्राला आले होते बाबा, करण्या मजवरी कृपा, अहो भाग्य आपले. ब्रिगेडियर शिशिरकुमार बोस होते कुशल अभियंता अन वास्तुविद्या विशारद. केले 73 मध्ये बाबांचे प्रथम दर्शन. झाली मनात सेवा करावयाची इच्छा. महाविद्यालय भवन, विमानतळ, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, विश्वविद्यालयाचे भवन, वृंदावन महाविद्यालयाचे सभागृह, सर्वधर्म स्तूप इत्यादींचे केले उत्कृष्ट निर्माण कार्य त्यांनी. 20 ऑक्टोबर 1988 होती त्या दिवशी विजयादशमी. आले श्री बोस पूर्णचंद्र सह सभागृहासी. प्रवचन ऐकण्या बाबांचे. होता त्यांना खूप ताप, तरी हळूहळू आले चालत. बसले मंचा समोर खुर्चीवर. अकस्मात बेशुद्ध झाले होते, डोळे बंद. आश्चर्याची होती गोष्ट. दिसत होते त्यांना सर्व. बसला होता त्यांच्याजवळ गरुड पक्षी. कथा आहे गरुड पुराणात. संत पुरुषांचा आत्मा घेऊन जाण्यास येतो गरुड. घेऊन जातो ब्रह्मलोकाला. भगवान बाबांनी भाषण बंद केले. दोन्ही हात वर करून गरुडाला पळवून लावले. मंचावरून खाली उतरले. होती त्यांच्या उजव्या हाताची मूठ बंद. ठेवला जणू मुठीत प्राण पकडून. आले बोस जवळ, उघडली मूठ. म्हणाले उठा बोस. त्यांनी डोळे उघडले. उठून गेले मंचावर. विजयादशमीचा शुभ दिवस. मिळाले त्यांना जीवनदान. झाला पुनर्जन्म भगवान बाबांच्या कृपेने. इति पर्तितनया विरचित श्री सत्यसाई विजय नामे ग्रंथ ऐकोत सदा प्रेमळ भक्त. निष्ठा ठेवून या ग्रंथावरी इति पुनर्जन्म निरूपणम नाम सप्तदशोऽध्यायः समाप्तः. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. श्री साई ईश्वरार्पणमस्तु.